चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रात्रीची स्पर्धा आहे, थोडं भान ठेवा. चला पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण वेळ लावा तिकडे. खेळाडूंना लगेच सांगा की अमुक वाजता पहिला बॉल पडला आहे, तिथून बरोबर 15 मिनिटामध्ये 3 षटकं झाली पाहिजेत. आणि जर 16 मिनिट लागले तर लगेच तुम्हीच एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. चला बरोबर 1 वाजून 4 मिनिटं झालेत. 15 मिनिटं 1:19 पर्यंत आपण पहिले 3 ओव्हर्स कोणत्याही परिस्थितीमध्ये टाका. श्रीदत्त भातान टीम पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. मिस्टर JB जयेश भोईर. साहिल पाटील आणि चरण मात्रे अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते कोपरोली 11 कोपरोली टीम कडून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पहिलं षटक घेऊन JB तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मिसक्यूट झाला होता. फटका सिंगल आले. एकेरी धाब्यानं खातं उघडलंय साहिल पाटीलनं. चरण मात्रे दुसऱ्या बाजूला कोपरोली भन्नाट बॉलिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. 45 धाबा डिफेंड केल्या होत्या या टीमनं. आणि गोलंदाजीमध्ये स्ट्रेंथ नेहमीच पाहायला मिळालंय. कोपरोली संघ म्हटला की धारदार गोलंदाजी. पंधरा मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या पाहिजेत. जयचा बॉल थोडस ऑफस्टंप लाईन वरचा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता चरणचा, परंतु निघून गेला. सरळ विकेट किपर निलेश हातामध्ये डॉट बॉल येत असताना थोडस दूर ठेवला होता. आणि ऑफस्टंप लाईन वरचा बॉल ऑन साइडला पहा किती दुरून खेळला होता फटका. समोरच्या दिशेला मिड ऑन क्लिअर केलंय. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता पहिला चौकार कोपरोलीसाठी चरणच्या बॅटमधून. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावर. एका बाजूला कोपरोली उरण तालुक्यामधील उरण पूर्व विभागामधील संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यामधील संघ. जयचा हा ही बॉल उडवलाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. चरणनं गेअर चेंज केलाय. खरं तर मोठ्या स्ट्रोक्सला सुरुवातीपासूनच प्राधान्य दिलं जाते. पहिल्यांदा बाउंड्री पहिली सर्कल फोडलं जात आहे. इकडे हा षटकारांना टीमची टोटल 11 चांगली टोटल आहे कोपरोली टीमची. पातळ संघ ओ लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिडॉनला संधी आहे. जेल टिपलाय. चरण मात्र होईल बाद. पहिला धक्का कोपरोली 11 कोपरोली टीमला. महत्वाची विकेट मात्र गमावले कोपरोली टीमनं चरणला. चरण
चरण मात्रे सीएम, भाताणचे सुद्धा सीएम आहेत आमचे चंद्रकांत भोईर. सामन्याचा आनंद घेतात चंद्रकांतजी भोईर. कुठेही सामना असला तरी संघाच्या बरोबर नेहमीच त्यांचा पाठिंबा, त्यांचं सहकार्य नेहमीच लाभतं या टीमला. आणि एक काळ गाजवलाय त्यांनी. खरं तर भाताण संघ म्हटला की पनवेल तालुक्यामधील सगळ्यात जास्त ट्रॉफी मारणारा संघ. ज्यावेळेस संजय भोईर, चंद्रकांत ही मंडळी ओपनिंगला यायची, आऊटच होत नसायची, तीच गोलंदाजी करायचे. आणि बऱ्याच वेळेला पूर्वी साईड हा विषय असायचा, तेव्हा साईड न्यायला सुद्धा भातांचेच खेळाडूंना मोठी मागणी असायची, खास करून संजय भोईर. त्याची आठवण नक्कीच येईल. इकडे चांगला चेंडू पडलाय. जयेशनं थोडंसं कमबॅक नंतर केलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 11-1 अशी धावसंख्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. लगेचच दुसऱ्या षटकाची तयारी करा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण भोईर, बाहुबली पाताणचा. फ्रॉम विकेटनं ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र हलक्या हातानं मिडॉनकडे ढकलला हा चेंडू. साहिलनं सिंगल मिळेल. 1 रन. हितेश आणखीन एक विस्फोटक फलंदाज. हितेश मात्रे मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रवीण भोईरनं भन्नाट ओव्हर टाकलं होतं. 2 धाबा देताना 2 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. आणि प्रवीण भोईर शॉर्ट रनअप आहे, परंतु ॲक्युरेसी नेहमीच चांगली असते गोलंदाजीमधून. परफेक्शन चांगलं असतं आणि त्याच वेळी बऱ्याच वेळेला हे षटक खेळणं थोडंसं चॅलेंजिंग होऊन जातं गोवा फलंदाजांसाठी. ओ लॉफ केलं यावेळेस मात्र. पाहूया लॉंग ऑनला संधी आहे. जेल टिपलाय जयेश भोईर आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 12 दुसरा धक्का. मोठा फटक्यासाठी ट्राय करत होता हितेश, परंतु अगदी सीमा रेषे लगत चिटकून उभा होता जयेश. चांगला झेल त्यानं टिपलाय आणि खातही उघडू न देता मात्र हितेशला माघारी पाठवलंय. चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आशिष मात्रे. प्रवीण यांना सफलता प्राप्त झाल्या. प्रवीण भोईर ज्याच्या नावानं मात्र संघ ओळखला जातो आणि यंदा कर्तव्य आहे. गोलंदाज प्रवीण भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर आशिष साठी नेक्स्ट बॉल. ओ हार्ड हिट केला यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा स्ट्रोक आणि हातामधून पडला खाली. आणखीन एक संधी होती पहा. या संधी नाही सोडू शकत तुम्ही या सिच्युएशनला, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा गोलंदाजी मधून स्ट्रेंथ चांगली आहे. धावा झाल्या ना तर दुसऱ्या सत्रामध्ये भातांडला मात्र चेसिंग करताना अडचणी निर्माण करू शकेल कोपरली संघ. त्यामुळे शुल्लक चुका बऱ्याच वेळेला कधी कधी त्या एवढ्या मोठ्या ठरतात ना मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो ते उगाच नाही. हो शॉर्ट बॉल, परंतु काय वळवलाय. इकडे मात्र एक कटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील प्रवीण भोईरच्या गोलंदाजीमधून. हा पहा लेफ्टी बॅटर होता आणि त्याच्यासाठी हा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. खरं तर लेफ्टीसाठी हा लेग ब्रेक, परंतु प्रवीणचा नॅचरल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. ओ क्लीन बोल्ड, मधली दांडी उद्ध्वस्त. त्रिफळा उडवून टाकला. इकडे मात्र आणखीन एक धक्का दिलाय प्रवीण भोईरनं. 13 तिसरा धक्का कोपरोली टीमला.
सोपं नाहीये त्याची गोलंदाजी खेळणं. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडू काही ना काही वेगळं करण्याचा त्याचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्याचमुळे फलंदाजांना सुद्धा माहिती नसतं पुढचा चेंडू आता प्रवीण भोईचा कसा पद्धतीने येणार आहे. पहा कशा पद्धतीनं त्रिफळा साहिलचा मात्र उडाला. परफेक्ट फुल लेंथ होता. यावेळेस मात्र यॉर्क केलं होतं. बुंध्यात पडला आणि त्याचमुळे प्रत्युत्तर नव्हतं ते साहिलकडे आणि अशा पद्धतीनं मात्र तो क्लीन बोल्ड पास झाला. चांगला बॉल. पहा परफेक्शन होतं एकदम गोलंदाजी मधलं. 2 सफलता पहिल्याही मॅच मध्ये 2 सफलता त्यानं अर्जित केल्या होत्या. फक्त 2च धाबा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुद्धा आतापर्यंत फक्त 2च धाबा दिल्यात प्रवीणनं. ढकललं यावेळेस मात्र स्वीपर कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये पुढे येऊन बॉल उचलते तोपर्यंत मात्र 1 रन सिंगल रन. प्रवीण भोईरच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 3 धाबा आणि 2 महत्वाचे विकेट्स मात्र त्याने मिळवल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 3 बाद 14 धाबा. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधामध्ये ध्रुवी 11 वाशी. ध्रुवी तिसरं षटक घेऊन चला स्पीडअप करा. 1:15 झाले. 1:20 पर्यंत आपल्याला हे षटक संपलं पाहिजे. चौदावर 3 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोपरवली 11 कोपरवली. संदेशचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. छेडछाड करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. बाहेर जाणाऱ्या चेंडूला खरं तर कट करण्याचा प्रयत्न होता. थोडस पुन्हा एकदा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही. जो काही निर्णय असेल तो पंचांना काही कळाला असेल तर ते सांगतील तुमच्यापर्यंत. परंतु पाहूया पंच थोडीशी सल्ला मसलत करतात. थोडंसं कन्फर्मेशन कारण पंचांना सुद्धा माहिती आहे कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला मात्र एखाद्या चुकीच्या डिसिजनचा फटका बसू नये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आपल्या निर्णयावर कायम ठेवलाय. पुन्हा एकदा त्याची निश्चिती केली या निर्णयाची. राजेंद्र गरज सर आहेत नवीन शेव्याचे. हो चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेमध्ये अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. जेबी समोर गेलाय तोपर्यंत मात्र 1 रन. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. आणखीन एक व्हाईट बॉल. थोडासा बाहेर ठेवतोय संदेश जेणेकरून फलंदाजापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि याच प्रयत्नामध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पहा जास्तच बाहेर निघाला होता. अँगल म्हणून गोलंदाजी करतोय. आपटला होता बराच बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते संदेश भोईरची. अर्ध्या पिचवर आपटला होता हा चेंडू संदेशनं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर. 18 रन्स. स्पीडअप करत राहा. जेव्हा व्हाईट बॉल्स येतात तेव्हा मग 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवणं फार कठीण होऊन जातं. कट केल्या बॉल. यावेळेस मात्र स्वीपर कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथपर्यंत मात्र 2 धाबा सहजतेनं पूर्ण केल्या जातील. दुहेरी धाबांचं योगदान आणि 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 20 नाव. 20 धाबा धाव फलकावर. स्पीडअप करत राहा. स्पीडअप करत राहा. ऑन साइडला स्विंग केलंय आणि बॉलला पाठवलंय ते सरळ.
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. आशिषच्या बॅटमधून मात्र एक चांगला स्ट्रोक स्लॉक स्वीप केलं होतं. उंची सुद्धा जास्त होती आणि तेवढाच दूरवर जाऊन पडलाय हा बॉल. संदेश हे षटक मात्र आता मात्र थोडंसं लांबलं जाईल. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर मूव्स टू 26 नाव. 26 धाबा धावफलकावर. कांती म्हात्रे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. इकडे रन्स येण्यास सुरुवात झाली कोपरवली टीमसाठी. 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल कांती शेठ म्हात्रे यांच्या वतीनं. 28 धावा धावफलकावर. 28 रन्स ऑन अ बोट. आशिषनं मात्र तेवढा धावफलक वाढवलाय. संदेश भोईर पुन्हा एकदा कट केल्या बॉल. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे पॉइंटला. तोपर्यंत मात्र एकच धावेल. 29 धावा धावफलकावर. चांगली टोटल आहे. 4 ओव्हर्स मध्ये 40-42 जरी धाबा झाल्या, कारण पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हर्स मध्ये 45 चा डिफेंड केला होता कोपरवली टीमनं. आणि त्याचमुळे गोलंदाजी चांगली आहे या टीमकडे. 29 धाबा झाल्यात. हा शेवटचा चेंडू असेल संदेशचा. ओ यावेळेस लॉफ केलाय बॉल. जास्त उंच गेलाय. मिड विकेट फिल्डरला संधी आहे. जेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 बाद 29 धाबा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. चौथा आणि आता मात्र अंतिम षटक असेल. अंकुर पाटील परतलाय. चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणावर पडते. नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल कोपरवली टीम कडून. हितेश म्हात्रे. सहाव्या क्रमांकावर दाखल झाला हितेश म्हात्रे. 5-6 वर्ष पाठीमागे गेलं तर अगदी सलामीला यायचा हितेश. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला तो प्राधान्य द्यायचा. परंतु आता सध्याच्या घडीला अनेक संघांमध्ये चांगले यंगस्टर्स घडलेत आणि त्याला सुद्धा कुठेतरी प्रमोट केलं जाते. त्याला सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे. हा सुद्धा सिनियर खेळाडूंचा नेहमीच अट्टास असतो. परंतु उसरली नाईट स्पर्धेमध्ये ते हितेशच्या इनिंग जो आम्हाला आजही आठवतात. काय खेळला होता हितेश. बायकर बँड ठरला होता. गोलंदाज अलंकार भोईर. हे शेवटचं षटक आहे. इकडे मात्र कट केलं बॉल किंवा पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला, त्यामुळे एकच धाव मिळेल. 30 धावा 5 चेंडूंचा खेळ बाकी. आशिषनं मात्र डाव सावरलाय. 6 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिलंय. गावदेवी साई टीमचे कॅप्टन आपण या, कारण ध्रुवी 11 वाशी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. अलंकारचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईन वर होता. पंचांकडे पाहतात आषाढभूत नजरेनं. फाईटची मागणी केली जाते. पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता.
इकडे सरळ बॅटवर दिला होता, फुल टॉस होता, स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर आणि इथेच हा स्ट्रोक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा अलंकारचा हा बॉल. इकडे तसं पाहायला गेलं तर राऊंड स्टम्प्सनं सरळ बॅटवर दिला होता फुल टॉस, परंतु समोरच्या दिशेला त्यानं खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला एक सोपा झेल दिला, जागचं हलायला सुद्धा लागलं नव्हतं तिकडे प्रवीण भोईर यांना. इकडे विकेटचं पतन. हितेश बाद झाले 0 30 वर. 5वा धक्का लागलाय, निम्मा संघ गारद झालाय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित ही स्पर्धा आपण बघताय. रिहानी इंटरपाजी चषक 2026 हे दुसरं पर्व. शैलेशजी ठाकूर साहेब असतील, किशोरजी मांडवे साहेब असतील, संजयजी ठाकूर साहेब असतील या स्पर्धेचे दमदार मुख्य आयोजक. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा आणि काल सुरुवात झाली या स्पर्धेला. रविवारी स्पर्धेची शेवटची रात्र असेल. अभय बात्रे लेफ्ट हँडेड बॅटर. ओहेज लागली होती इकडे मात्र आणि विकेट किपर निलेश जम्प करत हा झेल टिपलाय. 6वा धक्का कोपरोलीला 30 या धावसंख्येवर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागटीवाच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत अलंकार भोईरनं. ऑन हॅट्रिक असेल, हॅट्रिक बॉल रोहनसाठी. हो, इकडे मात्र कव्हर स्ट्राईकचा कव्हरला फिल्डर आहे, त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये सिंगल मिळेल 1 रन. हे षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरलंय श्रीदत्त भातान टीमच्या दृष्टिकोनातून. अलंकारनं बिलकुल धाबा दिलेल्या नाहीयेत. पाठीमागच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 15 धाबा आल्या होत्या आणि असं वाटलं होतं चौथ्याही ओव्हरमध्ये 10-12 धाबा जरी आल्या तरी कोपरोली संघाला मात्र त्या धाबा पुरेशा ठरतील. परंतु पहिल्यांदा प्रवीणनं कंबरनं मोडलं, फक्त 3 धाबांचं षटक टाकून. त्याचमुळे आता टेन्शनमध्ये कोपरोली टीम. 31 झाल्यात. हा चेंडू थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, बीट केलंय अलंकारनं. एक यशस्वी षटकाची समाप्ती. 2च धाबा दिल्या ओव्हरमध्ये आणि 2 फलंदाजांना मात्र बाद केलं. 4 षटकांचा खेळ समाप्त. 6 बाद 31 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 32चं टार्गेट आहे. पातान टीम लवकर बाहेर या आणि लगेचच सलामीची जोडी पाठवा. कारण आपण म्हणत होतो 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे, ती 22 मिनिटं लागलेत, त्यामुळे लवकर वेळ वाचवा. कारण 5 ओव्हरच्या मॅचेसला सुद्धा खरं तर आपण 50 मिनिटं पकडतो, मॅक्झिमम 1 तासामध्ये व्हायला हवी, पण ते सुद्धा होत नाही आपल्या. 1 तास 10, 1 तास 15 मिनिटं असा वेळ जातो आणि तो जर प्रत्येक मॅच मध्ये आपण 10-12 मिनिटं उशिरानं गेलो ना की ओव्हरऑल मग आपला 1 ते 1.5 तास वाढत असतो. बत्तीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4 ओव्हर्स मध्ये भातान स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. परंतु एका बाजूला कोपरोली संघ म्हटला तर गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये नाभा बलाढ्य फलंदाजी होती नाभा टीमकडे आज, परंतु 45 धावा वाचवल्या त्या कोपरोली संघाने. आणि त्याचमुळे याही मॅच मध्ये जर सामना शेवटपर्यंत गेला तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तेवढी स्ट्रेंथ मात्र गोलंदाजी मधली आहे ती कोपरोली टीमकडे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, सलामीची जोडी पाठवून द्या. श्रीदत्त भातान टीम. एरियल व्ह्यू या मैदानाचा आपण बघताय. महेश्वरी मैदान रामबाग जवळचं हे सुंदर असं क्रीडांगण. बाजूला
खाडी आहे आणि पुढे गेलात तर अगदी न्हावा गावाला समुद्र किनारा, तिथून घारापुरी अगदी हाकेच्या अंतरावर आणि तिथून जवळच गेटवे आहे. मुंबई सुद्धा इथून जवळ आहे तसं पाहायला गेलं तर सागरी मार्गानं. आणि हा आमचा संपूर्ण मुख्य व्यासपीठ, खचाखच भरलेलं आमचं हे व्यासपीठ. मोठ्या संख्येनं खरं तर आमचे सन्माननीय पाहुणे या मॅचचा रात्री सुद्धा आनंद घेत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आमच्या समवेत आहेत कांचन पालकर. अब 32 धाबांचं टार्गेट आहे, 32 रन्स टू विन. आणि चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. हा टॉस साठी या दोन्ही टीम्स आलेले आहेत तिकडे. टॉस करून घ्या मी विनंती करेन शैलेशजी ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला आहेत कावदेवी साई आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 वाशी. दुसऱ्या फेरीमध्ये दुसरी लढत असेल. इकडे भातान टीम कडून सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत प्रवीण भोईर आणि निलेश भोईर. तत्पूर्वी टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक संपन्न केली जाते. चिदमदार आयोजक शैलेश ठाकूर साहेबांच्या वतीनं हा टॉस संपन्न होईल. तर ध्रुवी 11 वाशी टीमनं नाणेफेकीचा गोल जिंकलाय. अभिनंदन. मॅच संपल्या लगेचच आपल्याला त्या टॉसची अंमलबजावणी करायची आहे. तर इकडे सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट माफक असं आव्हान आहे 32 धाबांचं. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत प्रवीण भोईर आणि त्याच्या साथीला निलेश भोईर. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल तो चरण म्हात्रे. पहिला बॉल चरण मात्रेचा पहिलाच बॉल ऑफस्टोनच्या खूपच बाहेर होता. पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 1 ची भर. पहिली धाव फलकावर. अवांतर धावसंख्येचा श्री गणेशा झालाय तो श्री दत्त भातांसाठी. ऑन साइडला यावेळेस मात्र खेचून काढलाय हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बरेच प्रयत्न केले फिल्डरना परंतु त्याच्यापासून दूर राहिला चेंडू अखेरीस. आणि निलेश भोईरच्या बॅटमधून येतात पहिल्या 4 धावा. हा रिसचा वापर केला होता. फ्लिक केलं होतं. फ्लेक स्टिक वरचा हा चेंडू मात्र सहजतेनं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. पहा इकडे प्रयत्न जरूर झाला होता. आय थिंक हाताला सुद्धा थोडासा स्पर्श झाला होता चेंडूचा. 5 धावा झाल्यात धावफलकावर. गोलंदाज चरण पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवले ते सरळ हवाई सफर करण्यासाठी. आणखीन एक दमदार फटका निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय. उत्तुंग षटकार. पहा पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. आणखीन एक चांगला फटका आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. 11 रन्स. लवकरच लाईन चेंज करावी लागेल चरण मात्रेला. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 11 धाबा आल्या त्या श्री दत्त भातान टीमसाठी. 32 टार्गेट आहे. इथून मात्र 21 धावांची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी. परंतु निलेश भोईरनं मात्र आक्रमकपणा दाखवलाय सुरुवातीपासूनच. त्यामुळे टेन्शन वाढले ते गोलंदाज चरण मात्रेवरचं. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग फिल्डरला बीट केलाय. बॉल चाललाय तो सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु पायानं स्टॉप केलाय. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं इकडे मात्र. प्रसंगावधान आपण म्हणूया कारण तिथे कदाचित वाकला असता तर चेंडू निघून गेला असता परंतु पाय टाकून चेंडूला अडवलं आणि त्याचमुळे धाबा मिळाल्या त्या 2 धाबा. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 13 वर 13 रन्स ऑन अ बोर्ड. संपूर्णपणे निलेश भोईर
बरोबर रात्रीमध्ये चेंडू दिसतोय फुटबॉल सारखा. कट केले बॉल शॉर्ट थर्ड मॅनला. पंचांचा इशारा येतोय काहीतरी. येस, नो बॉलचा इशारा आला. म्हणजे आणखीन एक धाव मिळेल. टीमची टोटल मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोर मोजतो 15-9. 15 धावा धाव फलकावर. अगोदरच धावा फार कमी आहेत आणि त्यामध्ये पुष्कळ 13वा महिना. इकडे मात्र नो बॉल. फ्रंट फुट नो. फ्री हिट बॉल. वेगात टाकला होता चरणने. यावेळेस मात्र स्पीड प्रचंड होता. सरळ जाऊन चेंडू पायावर आदळला. लेगपायचा इशारा येतोय पंचांचा. 1 रन मिळेल जरूर. एक्स्ट्रास मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. ती 16 या आकड्यावर निम्म अंतर पार केलंय. 50% धावा पहिल्या 4 बॉल मध्ये पूर्ण केल्या श्रीदत्त भातान टीमनं. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. आणि अखेरीस मात्र फिल्डर शोधलाय. निलेश भोईर बाद होतील. पहिला धक्का लागेल श्रीदत्त भातान टीमला. चांगला स्ट्रोक होता. अगदी हेलिकॉप्टर लुक दिला होता निलेशनं. परंतु पहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला आहे, दुसरा लॉंग ऑफला. लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये काढून दिला जेल. 16 वर पहिला धक्का लागलाय. बरोबर 16 धाबा झाल्यात. 16 धाबा अजूनही करायच्यात. अर्ध्या धावा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशन भोईर नवीन फलंदाज. रोशनच्या बॅटिंगमुळे खरं तर भाताळ संघ हा सामना खेळतोय. रोशन केलं होतं नाव पहिल्याच मॅच मध्ये या खेळाडूनं. रोशनचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे चाललाय. 1 रन जरूर मिळेल त्या ठिकाणी. पहिलं षटक समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर श्रीदत्त भाताळ. 1-17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक घेऊन अंकुर तयार. 17 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. फिरून खेळला हा स्ट्रोक. ऑफ स्टोनच्या बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र व्हेरी फाईन स्ट्रोक. फाईन एक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता कलात्मक फटका होता. इकडे मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बाहेर निघाला. स्टंप लाईनला येऊन हा चेंडू पाठीमागे खेळलाय आणि 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. ती स्कोर जाऊन पोहोचला ते 21 या आकड्यावर. बरोबर 11 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना श्रीदत्त भाताळ. रिव्हर्सिव्हचा प्रयास होता इकडे. रोशनचा थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय. हा चेंडू निघून गेला निर्धाव. डॉट बॉल. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलचा खरपूस समाचार. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 6 धाबांकरता षटकार. दादा सत्तावीस धाबा धाव फलकावर. उद्या बरोबर 6:30 वाजता नील 11 नावेकाडी आणि अमोल नीरज 11 उल्वे या दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचंय. 6:30 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा फिरून खेळला स्ट्रोक. लॉंग लेगला फिल्डर आहे आणि तिकडे मात्र झेल टिपला जातोय.
आणि फलंदाज होईल बाद. रोशनला मात्र मैदान सोडावं लागेल. अंकुरवर पुन्हा एकदा हल्ला चढवला होता. कदाचित असंच वाटलं होतं हा फायनल शॉट आहे काय काय. स्टंप लाईनला जाऊन पाठीमागे पहा स्ट्रोक अगदी लॉंग लेगला सीमा रेषे लगत हा झेल मात्र टिपला गेलाय. एक चांगला झेल. पाच धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाकडे सतीश टावरे. ओ टावरेनं हळुवारपणे उडवला होता हा चेंडू. पॉइंट कडे सिंगल मिळेल. एक रन. टीमची टोटल 28 या आकड्यावर 28. 4 धाबांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बी रेडी. वाशी संघाने टॉस जिंकलाय. आपण जो काही निर्णय घेतला असेल लगेच अंमलबजावणी करायची आहे. फिल्डिंग घेतले वाशी. बॅटिंग घेतले. हळुवारपणे ढकलला. इकडे मात्र मिड ऑफ कडे सिंगल येईल. 1 रन. टोटल मूव्स टू 29. 29 धावा धाव फलकावर. साई संघ आपण रेडी राहा. वाशी टीम बॅटिंग करणार आहे. मॅच संपल्या लगेचच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खेळाडू बाहेर येण्याची सुद्धा वाट बघू नका. साई टीम लगेच मैदानामध्ये धावत चला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर आहेत भाताण संघाच्या. आणि 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 3 धावांची. तिसरं षटक घेऊन गोलंदाज हितेश. इकडे मात्र उंच जास्त गेलाय. सर्कल मध्ये संधी जरूर आहे. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप. 1 रन मिळेल. 2 धावा दूर आहे हा संघ विजयापासून. यानंतर मात्र चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. साई आणि त्यांच्या विरुद्धामध्ये वाशी. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा. दोनही मातब्बर संघ आहेत आमने सामने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल होता. टावरे मिस करतोय. आणखीन एक डॉट बॉल. थोडासा विजय लांबवलाय असंच म्हणावं लागेल कोपरोली टीम कडून. 2 धावा दूर. हळुवारपणे ढकलला. इकडे मात्र हलक्या हातानं समोरच्या दिशेला मिडॉन कडे एक सिंगल कंप्लीट केली गेले. 31 धावा. आणि आता मात्र फक्त 1 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक. हो इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पण फक्त एकच धाव हवी आहे. पहा 1 धावेसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयास होता. हा सुद्धा प्रॉपर टायमिंग नाहीये. परंतु 1 धाव मात्र बघूया घेतली गेली. आणि अखेरीस मात्र श्रीदत्त भाताण संघानं हा सामना जिंकलाय. आणि सलग 2 सामने जिंकले श्रीदत्त भाताण टीमनं. अभिनंदन भाताण टीम. हार्ड लक कोपरोली 11 कोपरोली. आणि जाऊया या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. तत्पूर्वी साई टीमला मी विनंती करेन आपण मैदानाचा ताबा